मोगरा हे एक उन्हाळी फुलझाड आहे आणि त्याला फेब्रुवारीपासून भरपूर अशी फुले ही लागत राहतात। अशाच प्रकारे झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडावरती आता काही कामे देखील करावी लागतात, खते द्यावी लागतात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची आणि त्यासाठी कोणती कामे करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। जर तुमच्याकडे मोगऱ्याचे झाड नसेल किंवा आधी लावलेले खराब झाले असेल तर तुम्ही आता नर्सरीमधून मोगऱ्याची नवीन रोपे आणून लावू शकता किंवा कटिंग जरी लावल्या तरी आता खूप छान तयार होतात आणि याच दिवसामध्ये झाडाला भरपूर फुलेही देखील लागत असतात। मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला कोणती खते द्यायची हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोतच। पण झाडाला वाढीसाठी भरपूर फुलांसाठी काही कामे देखील ही करावी लागतात। त्यामध्ये करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे मोगऱ्याच्या झाडाची ही छाटणी करणे। छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जी फुले लागतात ती या नवीन फांदीवरतीच लागतात, जुन्या फांदीवरती फुले ही लागत नाहीत। त्यामुळे आता मोगऱ्याच्या झाडाची छाटणी करणे अत्यंत आवश्यक असते। छाटणी केल्यानंतर त्या फांदीवरती वरच्या बाजूला कोरफडीचा गर किंवा हळद लावावी म्हणजे ते फांदी ही खराब होणार नाही। छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती भरपूर असे नवीन फुटवे येण्यासाठी या झाडाला कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते, कारण खतातील नायट्रोजनमुळे भरपूर असे फुटवे येतात। तर त्यासाठी आज आपण मोगऱ्याच्या झाडासाठी या शेणखताचा वापर हा करणार आहोत। शेणखत हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असे आहे, कारण याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि त्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतातच, पण झाडावरतीच्या फांद्या तयार होतात त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो। झाडावरती ज्या फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढीच त्या फांदीवरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत असतात। त्यामुळे शेणखताचा वापर हा झाडांसाठी जरूर करावा। मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर कराल तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे। कोणत्याही झाडांना जेव्हा आपण खतांचा वापर करतो तेव्हा झाडाच्या कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते। मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो, झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते, त्यामुळे साहजिकच आपले झाड देखील ही चांगले वाटते। आणि त्याचबरोबर कुंडीतील माती जी आहे ती वरच्या बाजूची ही उन्हाने तापते, गरम होते, त्यामुळे मातीमध्ये बुरशी कीड लागण्याचे प्रमाण देखील हे कमी होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे देखील ही चांगले वाटतात। आता आपण जे शेणखत झाडाला देणार आहोत ते झाडाच्या आकारानुसार म्हणजे 10 ते 12 इंचाचे एका कुंडीसाठी आपण 1.5 ते 2 मुठी एवढा या शेणखताचा वापर करणार आहोत। त्यानंतर आपण झाडाला देण्यासाठी या राखेचा देखील हा वापर करणार आहोत। राख देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे। याच्यामध्ये जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। झाडांना फुले येण्यासाठी याच घटकांची, पोषक तत्वांची ही आवश्यकता असते। राख ही खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून देखील राखेचा खूप चांगला असा हा फायदा होतो। मात्र राखेचा वापर जेव्हा आपण झाडांना करतो तेव्हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। त्यानंतर आपण ही जी तिसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही वापरलेली मी चहा पावडर घेतलेली आहे। चहा पावडर ही जेव्हा आपण झाडांना खत म्हणून वापरतो तेव्हा ती नेहमी स्वच्छ धुवून सुकवून नंतरच याचा वापर आपल्याला झाडांना खत म्हणून करायचा आहे। चहा पावडरमध्ये जे नायट्रोजन, पोटॅशियम यासारखे जे घटक आहेत ते जास्त असल्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरती कळ्या फुले येण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो। फुलांचा आकार मोठा होऊन फुलांचा रंग देखील हा गडद होतो। आता आपण जी राख आणि चहा पावडर आहे ती झाडाला, राख ही एका झाडासाठी 1 ते 1.5 चमचा या प्रमाणामध्ये आणि जी वापरलेली चहा पावडर आहे ती 4 ते 5 चमचे या प्रमाणात आपण वापरणार आहोत, कारण ही वापरलेली चहा पावडर आहे। जर तुम्ही ताजी चहा पावडर झाडाला वापरणार असाल तर फक्त अर्धा ते पाऊण चमचा या प्रमाणामध्येच ही वापरायची आहे। तर अशा प्रकारे शेणखत, राख, वापरलेली ही जी चहा पावडर आहे ती मोगऱ्याच्या झाडाला आपण खत म्हणून वापरली तर काही दिवसांमध्येच तुम्हाला मोगऱ्याच्या झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येऊन त्याच्यावरती खूप सारी फुले लागलेली ही दिसून येतील।
खते दिल्यानंतर झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे आणि एक दिवस सावली असेल अशा ठिकाणी ठेवून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी झाड ठेवून द्यायचे। काही दिवसामध्येच तुमचे झाड फुलांनी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।